हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील ओसीएमच्या या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ओसीएमचा आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ओसीएम मध्ये कोणता चॅप्टर किती मार्क्ससाठी आहे, टोटल आपल्याला 8 चॅप्टर आहेत, तर कोणता चॅप्टर किती मार्क्ससाठी आहे आणि कोणता कोणता सगळ्यात जास्त मार्क्ससाठी येतो, महत्वाचा कोणता असेल परीक्षेच्या दृष्टीने, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि शेवटी आपल्याला प्रश्नपत्रिकेचा स्वरूप सुद्धा डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, आता ओसीएम म्हटल्यानंतर थेअरीचा सब्जेक्ट येतो. तुम्हाला जरासा वास्ट सब्जेक्ट वाटतो, म्हणजेच काय, खूप सारे पॉइंट्स असतात, सिलेबस खूप जास्त वाटतो. दिसायला 8च चॅप्टर आहेत, पॉइंट्स एवढे जास्त आहेत की लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं. सो तुम्हाला ज्या पद्धतीने इझी जाईल, म्हणजे सोप्यातल्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न मी करेल, म्हणजेच ओसीएम मध्ये तुम्हाला चांगले स्कोर मिळतील. चलो स्टार्ट करू आता आपण. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला आज सांगते, आपल्याला टोटल एकूण 8 चॅप्टर आहेत, तर कोणता चॅप्टर किती मार्क्स साठी आहे आणि महत्वाचा कोणता आहे ते आज आपण डिस्कस करू. बघा, पहिला जो चॅप्टर आपल्याला तुम्हाला बोर्ड वरती दिसतोय, व्यवस्थापनाची तत्वे, हा चॅप्टर महत्वाचा आहे. आता व्यवस्थापनाची तत्वे म्हणजेच काय, आपल्याला 11वीला व्यवस्थापन झालेलं आहे. व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापक जी व्यवसायामध्ये कार्य करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतो. आता ते व्यवस्थापन तर व्यावसायिक व्यवसायामध्ये करतोय, पण व्यवस्थापन करतेवेळी कुठे ना कुठे कमी पडतोय. म्हणजेच की कर्मचाऱ्यांवरती जास्त लक्ष ठेवलं तर दुसरीकडे दुर्लक्ष होतंय, उत्पादनावरती जास्त लक्ष ठेवलं का जे विक्रीचा विभाग आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष होतंय. मग अशा वेळेस व्यवस्थापनाची तत्वे व्यवसायामध्ये आवश्यक असतात, व्यावसायिकासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा, दोघांसाठी. आता तत्वे कोणती कोणती, जसे की कामाच्या विभागणीचे तत्व काय सांगतंय. पहिला तत्व आहे तर म्हणते की जे व्यवसायामध्ये कर्मचारी आहेत त्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार त्यांना कामाचं वाटप करून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोलॅप्स होणार नाही, भांडणं होणार नाही, आणि कोणतं काम कोणाला सेपरेट नेमून दिल्यामुळे जो तो त्याचं त्याने काम, जे काम सांगितले ते काम तो करत राहतो. तर हा जो चॅप्टर आहे आपला, व्यवस्थापनाची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, हा चॅप्टर आपल्याला आहे 7 ते 12 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी आहे? 7 ते, 1 सेकंड, ब्लॅक पेन ने, हा येस, किती मार्क्स साठी आहे? 7 ते 12 मार्क्स साठी आहे. ओके, डन. आता सेकंड चॅप्टर आहे व्यवस्थापनाची कार्य. तत्वे समजली, ठीक आहे, व्यवसायामध्ये काय काय करायला पाहिजे ते समजलं, बट एक्झॅक्टली कोणतं काम करायला पाहिजे हे आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये समजून जातं. जसं की आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात, म्हणजेच आता नवीन वर्षाची म्हणण्यापेक्षा आता तुम्ही 12वीला आहात, वर्षभर कसा अभ्यास करणार, कोणता विषय, कोणत्या विषयाचा कधी अभ्यास करणार, किंवा सकाळी कितीला उठून अभ्यास करणार, तुम्ही काय करताय, नियोजन हे कार्य करताय. व्यवसाय संघटनेमध्ये पण तसंच असतं. व्यवसायामध्ये फ्युचरमध्ये किंवा वर्षाच्या शेवटी आपल्याला किती प्रॉफिट झालं पाहिजे, किंवा वर्षभरामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालं पाहिजे, एखादी वस्तू बनवायचं असेल तर त्या वस्तूसाठी कच्चा माल किती पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवसायामध्ये करावं लागतं. ते आपल्याला व्यवस्थापनाची कार्य या सेकंड चॅप्टर मध्ये बघायचं आहे. एकूण तुम्हाला 6 कार्य आहेत. नियोजन आहे, संघटन आहे, त्याच्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय, निर्देशन आणि नियंत्रण, असे तुमचे 6 कार्य आहेत. आणि हा चॅप्टर आहे 12 ते 15 मार्क्स साठी. किती? 12 ते 15 मार्क्स साठी हा चॅप्टर तुम्हाला आहे. आता तुम्हाला या चॅप्टरला IMP सुद्धा म्हणू शकता, कारण 12 ते 15 म्हटल्यानंतर 8 मार्क्स साठी हा चॅप्टर विचारला जाऊ शकतो. 5 आणि 4 तर येतोच, बट 8 मार्क्स साठी सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट वन आहे उद्योजकतेचा विकास. थर्ड चॅप्टर कोणता आहे आपला? उद्योजकतेचा विकास. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्योर. आता उद्योजकता काय आहे, उद्योजकतेचा विकास कसा होतो, किंवा यशस्वी उद्योजकाचे गुण आहेत, उद्योजकतेचे वैशिष्ट्य आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. जर तुम्हाला एक एंटरप्रेन्योर फ्युचर मध्ये बनायचं असेल, ठीक आहे, आपण कधी ना कधी कॉमर्स फील्ड चूज केलो, CS CMA नाही तर दुसरी कुठलं तुम्ही वे चूज करू शकता जॉब साठी वगैरे.
बट कुणाला जर बिझनेसची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण एका ऑन्टरप्रेन्योरच्या अंगामध्ये म्हणू शकता किंवा त्याच्याकडे कोणते गुण असावे लागतात हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचे. जसं की आत्मविश्वास असावा लागतो, तो कठोर परिश्रम करणारा असावा लागतो. असे जे काही गुण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये बघायचे आहेत. पण हा चॅप्टर आहे तुम्हाला खूप कमी मार्क्ससाठी, 5 ते 7 मार्क्ससाठीच आहे. फक्त हा चॅप्टर 5 ते 7 हा जो उद्योजकताचा विकास आहे 4 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झामला हा चॅप्टर विचारला जाऊ शकतो किंवा 5 मार्क्ससाठी, 8 मार्क्ससाठी येत नाही. नेक्स्ट वन आहे सगळ्यात मोठा, अतिशय महत्वाचा आणि शिकायला खूप मिळतं या चॅप्टर मधून. ठीक आहे, बेसिक गोष्टी आपल्याला या चॅप्टर मधनं खूप मिळतात. आता व्यवसाय सेवा आहेत. एखाद्याला बिझनेस करायचं असेल तर अशा काही व्यवसाय सेवा आहेत त्या आपल्याला कंपल्सरी कराव्या लागतात. कंपल्सरी म्हणजेच ते करतातच, पारंपरिक असू दे किंवा ई बिझनेस असू दे. ठीक आहे, आता चेक करा व्यवसाय सेवा म्हणजे काय. व्यवसायामध्ये ज्या काही सेवा दिल्या जातात त्यांना व्यवसाय सेवा म्हणतात. कोणत्या सेवा? बँकिंग आलं, विमा आलं, वाहतूक आलं, गोदाम आलं, संप्रेषण आलं, या सगळ्या आहेत व्यावसायिक सेवा. आता बँकिंग म्हणजेच काय? बँकिंग म्हणजे डेली बेसिसवरचे जेवढे काही ट्रान्झॅक्शन असतात, पैसे काढणं घालणं, हे सगळ्या बँकिंग सेवेमधून केले जातात. मग आपल्याला बँकिंग मध्ये काय बघायचं आहे? बँकेचे प्रकार बघायचे. बँकेचे एकूण 9 प्रकार आहेत, ते सगळे प्रकार बघायचे. जसं की मध्यवर्ती बँक आहे, व्यावसायिक बँक आहे, औद्योगिक विकास बँक आहे, सहकारी बँक आहे, हे सगळ्या बँका बघायच्या. त्याच्यानंतर आहे व्यावसायिक बँकेचे प्रकार. ठीक आहे, व्यावसायिक बँक ही खाजगी लोकांसाठी असते. आता या व्यावसायिक बँकांचे सुद्धा 2 प्रकार खूप डीप मध्ये आहे. ठीक आहे, आणखीन याच्यामध्ये तुम्हाला मुदत ठेव म्हणजे जे काही ठेवींचे प्रकार आहेत, जे इकॉनॉमिक्सला पण आहेत आणि तुम्हाला एसपी ला पण आहेत आणि तुम्हाला ओसी ला सुद्धा आहेत. म्हणजेच की या 4th चॅप्टर मध्ये ठेवींचे प्रकार सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आहे ई व्यवसाय आहे, म्हणजे ई व्यवसायाचे प्रकार म्हणजेच काय, ई बँक आहे. ई बँकेचे प्रकार म्हणजे काय? एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस काय आहे, नेफ्ट काय, हे बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर विमा आहे, लाईफ इन्शुरन्स, त्याच्यानंतर आहे जीवन विमा आहे, सागरी विमा आणि अग्निविमा, हे 3 प्रकार बघायचे. असा हा चॅप्टर टोटल आपल्याला एकूण किती बँकिंग सेवा, विमा, त्याच्यानंतर येतो वाहतूक, गोदाम आणि संप्रेषण, अशा सेवा आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजेच की हा चॅप्टर आहे तुमचा 20 ते 27 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी आहे? 20 ते 27 मार्क्ससाठी आहे. म्हणून या चॅप्टरला आपण म्हणतो IMP चॅप्टर. परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा चॅप्टर हा आहे. ठीक आहे, असं म्हणता येणार नाही ज्यांना 100 आउट ऑफ 100 घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी सगळे चॅप्टर महत्वाचे आहेत. बट एकंदरीत सांगायचं झालं तर कोणतं महत्वाचं जास्त मार्क्ससाठी आहे ते असेल आपला हा 4था चॅप्टर. त्याच्यानंतर आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. आता हा चॅप्टर काय आहे बरं? व्यवसायातील उभरत्या पद्धती म्हणजेच की अगोदर आपले जे बिझनेस होते ट्रेडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने व्हायच्या. म्हणजेच काय, आता जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात, ट्रान्झॅक्शनचं मिनिंग कळतं आता, 11वीला पण झालं, आता 12वीला पण होतं, ट्रान्झॅक्शन असतात त्या आपण एका वहीमध्ये, ठीक आहे, एका वहीमध्ये लिहत होतो. लाल कलरची वही माहिती आहे तुम्हाला, खाते वही म्हणतो आपण त्याला. त्या खाते वहीमध्ये आपण सगळ्या गोष्टी हाताने नोंद करून ठेवत होतो. तो झालं पारंपरिक पद्धतीने. आता ई बिझनेस काय आहे? व्यवसायाच्या उभरत्या पद्धतीमध्ये ई बिझनेस काय आहे? तर ई व्यवसाय म्हणजे जे बिझनेस आपण खाते वही घेऊन, खाते पुस्तक घेऊन प्रॉपर लिहित होतो, आता तसं न करता त्या वहींची जागा घेतली आहे कम्प्युटर्सनी. म्हणजे जेवढेही ट्रान्झॅक्शन असतील, इथून की बिल काढण्यापासून, बिल लिहिण्यापासून ते बिल म्हणजे पावती देण्यापर्यंतची सगळी कामे आपण कम्प्युटरद्वारे करत असतो. प्रिंटिंगचं वगैरे किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवणं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण ई बिझनेस आपण आपल्या जीवनामध्ये आणलेला आहे. तसंच व्यवसायामध्ये सुद्धा ई बिझनेस आलेला आहे.
ठीक आहे, समजायला अतिशय सोपे, सगळे चॅप्टर खूप सोपे आहेत. त्याच्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ई कॉमर्स आणि ई बिझनेस याच्यामध्ये खूप फरक आहे. ई कॉमर्स म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी करणे, वस्तूंची खरेदी करणे. बट ई व्यवसाय म्हणजेच काय, प्रत्येक आता छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा समावेश ई व्यवसायामध्ये होते. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने व्यवसायामध्ये जी कामे केली जातात त्यांना ई व्यवसाय असे म्हटले जातात. ऑनलाईन इंटरनेटचा वापर महत्वाचा आहे. ठीक आहे, तर हा चॅप्टर आहे तुम्हाला 7 ते 10 मार्क्स साठी. किती? 7 ते 10 मार्क्स साठी हा चॅप्टर तुम्हाला परीक्षेला आहे. डन आहे. नेक्स्ट वन चेक करा, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आता हा सुद्धा व्यवसाय समाजाकडून खूप घेतं, ग्राहकांकडून खूप घेतं, गुंतवणूकदारांकडून घेतं. निधी देते गुंतवणूकदार, ग्राहक वस्तू खरेदी करतात आणि त्याला प्रॉफिट होतो. समाज काय करतं, कच्चा माल प्रोव्हाइड करत असतं. मग व्यवसायाचे सुद्धा इत्यादींप्रती काहीतरी जबाबदाऱ्या पार पडतात किंवा त्याला पार पाडाव्या लागतात. आता त्या कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या ते आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे. कोणत्या? व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. सोपं आहे, काहीच अवघड नाही. तर हा चॅप्टर तुम्हाला सेम 7 ते 10 मार्क्स साठी असणार आहे. किती मार्क्स साठी? 7 ते 10 मार्क्स साठी असणार आहे. नेक्स्ट वन, ग्राहक संरक्षण. 7वा चॅप्टर कोणता आहे आपला? ग्राहक संरक्षण. आता तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला, ठीक आहे, नॉर्मल जनरल, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला आणि तुम्हाला दुसरीच वस्तू आवडली, एक पेन घ्यायला गेला, तुम्ही पेन दाखवला, त्याने कोणाला तरी गिफ्ट द्यायची होती, चांगली पेन घ्यायची होती तुम्हाला, एक 100 रुपयापर्यंतची. ठीक आहे, तुम्हाला जी आवड म्हणजे तुम्हाला एक ब्रँड माहितीये, तुम्ही त्या ब्रँडची पेन त्या दुकानदाराला मागितला. बर, दुकानदार काय केला, ती पेन, तुम्हाला जी पेन पाहिजे होती ती पेन दुकानात असून सुद्धा तुम्हाला ती न देता दुसरीच पेन जबरदस्तीला देऊ लागला. ठीक आहे, तर या ठिकाणी काय व्हायले, तर वस्तू व सेवा निवडीच्या अधिकाराचा विरोध व्हायला. कसा? वस्तू व सेवा निवडीचा अधिकार ग्राहकाकडे असतो. ग्राहक जो सांगतो तीच वस्तू देणं दुकानदाराकडून अपेक्षित असते. जर दुकानदार ग्राहकाला जी वस्तू आवडते जर ते देत नसेल, त्यानुसार दुकानदारावरती आपल्याला कारवाई सुद्धा करता येते. आता मी हे का सांगायले, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्राहक संरक्षण या चॅप्टर मध्ये बघायचे आहेत. म्हणजेच ग्राहक कोण असतो, ग्राहकांचे काही अधिकार आहेत जे आपल्याला माहिती नाहीयेत. ठीक आहे, ते समजतात. एक्झाम्पल सांगितलं की हा हे माझ्यासोबत झालं होतं हे समजतं, बट एक्झॅक्टली कोणते अधिकार आहेत ते माहिती नाही, ते जाणून घ्यायचे. त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण मंच सुद्धा आहे जे 3 स्तरावर काम करते. ते फरक स्पष्ट करा या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचं आहे. तर आपला हा 7वा चॅप्टर तुम्हाला किती मार्क्स साठी येणार आहे एक्झामला, तर हा 7वा चॅप्टर येणार आहे 7 ते 17 मार्क्स साठी. आता जास्त मार्क्स साठी आहे म्हणजे मॅडम काय करणार, इम्पॉर्टंट म्हणून लिहून देणार. समजायले काय काय बघायचं आपल्याला 7व्या चॅप्टर मध्ये किंवा इतर चॅप्टर मध्ये? समजलं, बेसिक आहे ते सगळं आपल्याला डीप मध्ये नंतर बघायचे आहेत. नेक्स्ट वन आहे अँड लास्ट वन आहे विपणन. आता ज्यांचं मार्केटिंग आहे त्यांना विपणन हे चॅप्टर समजतं, इझी जातं. ज्यांना मार्केटिंग नाही आहे त्यांना पण इझी जातं. काय आहे विपणन? विपणन हे आपण जे डेली बेसिसवर करतो किंवा व्यावसायिक जे करतो त्याला आपण विपणन म्हणतो. काय करतो? ऍडव्हर्टाइजमेंट करतो, वस्तूंची विक्री करत असतो, हे सगळ्या गोष्टी विपणनामध्ये येत असतात. ठीक आहे, विपणन आणि विपणीमध्ये फरक आहे. विपणी म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जातात त्याला विपणी असे म्हणतात. विपणन म्हणजे ज्या पद्धतीने केली जातात त्याला विपणन असे म्हणतात. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट हे सुद्धा विपणनाचा सगळ्यात मोठा भाग आहे, जाहिरात करणं. ठीक आहे, आणि विपणनाचे काही कार्य आहेत, जसं की व्यावसायिकाला ती कार्य करणं गरजेचं असतं, तरच त्याच्या बिझनेसचं डेव्हलपमेंट होतं, विकास होत असतो, वाढ होत असतो, त्याला प्रॉफिट मिळत असतं. त्या कोणते कार्य आहेत? जसं की आता किंमत ठरवणे, ठीक आहे, बाजार संशोधन, बाजारपेठ संशोधन करणं, रिसर्च करणं. याच्यामध्ये काय येतं? आता 2
आता समजा माझं मोबाईलचं दुकान आहे आणि सरचं पण मोबाईलचंच दुकान आहे, दोघं एकमेकांच्याच बाजूला मोबाईलचं दुकान टाकलो तर दोघांचाही धंदा चांगला होणार नाही किंवा एकाचा होईल एकाला लॉस होईल. मग अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी बाजारपेठ संशोधनाची आवश्यकता असेल. ज्यावेळेस आपण एखादा बिझनेस सुरू करतो, मार्केटमध्ये काय चालू आहे, डिमांड काय आहे ग्राहकांची, ते लक्षात घेऊनच आपण एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. हे आपल्याला बाजारपेठ संशोधनामध्ये पाहायला मिळणार आहे. असे खूप सारे कार्य आहेत, 12 ते 13 कार्य आहेत. ते कार्य आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघणारच आहोत. तर विपणन हा चॅप्टर तुम्हाला किती मार्क्स साठी आहे, तर हा चॅप्टर तुम्हाला आहे 15 ते 20 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी आहे? 15 ते 20 मार्क्स साठी हा चॅप्टर तुम्हाला असणार आहे. समजलं आता? समजलं का? अतिशय सोपे आहेत सगळे चॅप्टर. कोणता चॅप्टर किती मार्क्सला आहे तुम्ही सुद्धा पेन्सिल घेऊन तुमच्या अनुक्रमणिकेवर, पुस्तकाची जी काय अनुक्रमणिका असते त्याच्यावरती लिहून ठेवा आणि जे मी इम्पॉर्टंट म्हणून नोट डाऊन केले ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करायचं आहे, कारण ते चॅप्टर जास्त मार्क्स साठी आले म्हणून. क्लिअर आहे? आता आपण हे तर बघितलो किती चॅप्टर, कोणता चॅप्टर किती मार्क्स साठी आहे, हे आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्टार्ट सुद्धा करणार आहोत. आता एक आपल्याला अभ्यास करते वेळी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या माइंड मध्ये असणं फार गरजेचं असतं. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच माहिती नाहीये. जर तुम्हाला स्वरूप माहिती असेल किंवा तुम्हाला पाठ असेल किंवा माहिती असेल तर तुम्हाला आयडिया मिळते की मला वर्षभरामध्ये त्या स्वरूपाच्या स्ट्रक्चर नुसार कसा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला माहिती होतं. आता स्ट्रक्चर नुसार वगैरे एवढं सगळं म्हणतात मॅडम, एक काय आहे हे? काहीच नाहीये. कोणता प्रश्न किती मार्क्स साठी येतं या सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. चला, मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर नोट डाऊन करत जायचं आहे. आपण काय बघणार आहोत? प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. डन. आता चेक करा, डायरेक्टली सुरुवात करू आता आपण. काहीच अवघड नाही हे पण. आणि तुम्हाला असं हे पाठच असावं काही नाहीये, फक्त तुम्हाला माहिती असावं की आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, यासाठी सगळा खटाटोप चालू आहे. बघा, प्रश्न पहिला आहे आपला, या ठिकाणी लिहिते मी. प्रश्न पहिला चेक करा कोणता असतो पहिला प्रश्न. खालील उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. आता परीक्षेला तुम्हाला प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एवढंच येतं. ठीक आहे, इथे खूप सारे आहेत. आता त्या 10 आहेत, एकूण 10 पैकी कोणतेही 4 येऊ शकतात. ते कसं आहे आता मी तुम्हाला सांगते, असं सांगितलं तर गोंधळून जातात. पहिला जो प्रकार आहे, पहिला उपप्रश्न आहे तो आहे योग्य पर्याय निवडून. हे तुम्ही नोट डाऊन करायचंय तुमच्या वहीमध्ये. विधान पुन्हा लिहा. हे येतं, 5 प्रश्न येतात. योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा, असे 5 प्रश्न येतात. 5च्या 5 लिहिणं अपेक्षित असतं. एक सुद्धा तुम्हाला स्किप करता येणार नाही. म्हणजेच 5 प्रश्न 5 गुण. समजायले? टोटल प्रश्न पहिला असतो तुमच्यासाठी 20 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी असतो? 20 मार्क्स साठी असतो. आता दुसरा उपप्रश्न कोणता असेल चेक करा बरं. दुसरा उपप्रश्न असेल योग्य जोड्या जुळवा. डन. हे सुद्धा सेम 5 प्रश्न येतात. 5 पैकी कोणतेही 5 प्रश्न येतात. 5 पैकी 5 लिहिणं अपेक्षित असते. आता एवढ्या सगळ्यांमध्ये काय आहे मॅडम असं का सांगताय? तुम्हाला समजलं नसेल तर मी शेवटी सांगते. आधी सगळे मी एकंदरीत उपप्रश्न किती आहेत ते तुम्हाला सांगायला आधी ते बघा. खालील वाक्यासाठी
वाक्यांसाठी शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा, म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूट. त्याच्यानंतर फोर्थ वन उपप्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पाचवा आहे, गटात न बसणारा शब्द. सहावा आहे, खालील विधाने पूर्ण करा. सातवा आहे, कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. आठवा, एका वाक्यात उत्तरे लिहा. नववा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्याच्यानंतर 10वा उपप्रश्न आहे आपला, प्रश्न पहिल्यासाठी विचारला जाऊ शकतो, तो आहे योग्य क्रम लाव. डन. आता हे होते आपले 10 उपप्रश्न. आता काय होतं एक्झामला, वन सेकंड, इथे काहीतरी घोळ झाला, फक्त एकच मिनिट देताल मला. आता कदाचित दिसेल तुम्हाला. यस, आता चेक करा. टोटल हे 10 उपप्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसायला स्क्रीनवरती. आता एक्झामला कसं विचारलं जातं तुम्हाला, टोटल हे जे 10 उपप्रश्न आहेत याच्यापैकी तुम्हाला एकूण 4च दिलं जातं. जसं की कोणते पण 4 नेमून नसतात. जसं की बघा, आता प्रश्न पहिला आला तुम्हाला एक्झामला विचारलं गेलं तर काय विचारलं जातं, योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा, गटात न बसणारा शब्द एका वाक्यात उत्तरे लिहा, योग्य क्रम लावा. असे 4 रॅन्डमली 10 पैकी कोणतेही 4च उपप्रश्न विचारल्या जातात. तर 5-5 राहतात, याच्यामध्ये एकूण 5-5 प्रश्न येतात जे की कंपल्सरी आपल्याला लिहावे लागतील. 20 मार्क्स साठी कुठलाही ऑप्शन तुम्हाला एक्झामला नाही, हे एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे एमसीक्यू आहेत ते तुम्हाला परफेक्ट करावे लागतील. एमसीक्यू ला ऑप्शन्स नाहीत. म्हणजेच की 10 प्रकार आहेत, 10 पैकी कुठलेही 4 प्रकारांवरती प्रश्न विचारले जाऊ शकते, एवढं मात्र डोक्यात ठेवा. आता बाकीचं सगळं मी करून घेते, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आपल्याला ओसीला जे एमसीक्यू असतात ते सोपे येतात, जास्त काही जसं इकॉनॉमिक्सला खूप किचकट असतात. सर तुम्हाला इझी करून सांगतीलच, बट मला जेवढं वाटतं तेवढं सांगतेय. ओसीला तेवढे अवघड एमसीक्यू सुद्धा विचारले जात नाहीत, बेसिक बेसिक असतात जे पुस्तकीच्या मधून पण येतात आणि काही स्वाध्याय मधून सुद्धा येत असतात. बर, प्रश्न पहिला क्लिअर असेल तर आपण जाऊ आता आपल्या प्रश्न दुसराकडे. प्रश्न दुसरा आहे आपला, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा.
हे एकूण 3 विचारले जातात तुम्हाला, सॉरी 6 विचारल्या जातात. 6 पैकी कोणतेही 4 लिहिणं तुम्हाला परीक्षेला अपेक्षित असतं. टोटल गुण आहेत 8. ठीक आहे, टोटल गुण आहे 8, म्हणजेच 2-2 मार्क्स साठी एक विचारले जातं, विसरायचं नाही. टोटल 4. आता संज्ञा संकल्पना स्पष्ट करा म्हणजेच काय, आपल्या भाषेत टिपा लिहा. जसं की सार्वत्रिक उपयोग एवढंच दिलं जातं, एवढ्यावरती आपल्याला काहीतरी टिपा लिहावं लागतं, 2 मार्क्स साठी उत्तर लिहावं लागतं. आणखीन एक एक्झाम्पल म्हणजेच आदेशातील एकवाक्यतेचे तत्व असेल तर त्या तत्वासंबंधित संज्ञा संकल्पना आपल्याला स्पष्ट कराव्या लागतात, म्हणजे टिपा लिहाव्या लागतात, जे आपल्याला 2 मार्क्स साठी लिहावं लागतं. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे प्रश्न तिसरा. हे प्रश्न जो संज्ञा संकल्पना आहे ते तुम्हाला टोटल 8 मार्क्स साठी विचारले जातात बरं, हे विसरू नका मार्क्स. प्रश्न तिसरा आहे, खालील, याला आपण केस स्टडीज म्हणतो, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. टोटल 6 मार्क्स साठी येतं, 3 दिलेले असतात, 3 पैकी कोणते 2 आपल्याला लिहायचे असतात. या ठिकाणी लिहितेच म्हणजेच समजते तुम्हाला. 1 सेकंड. 3 पैकी 2 लिहायचे असतात आणि इथे 6 पैकी 4 लिहायचे असतात. डन. 3 पैकी 2 घटना परिस्थितीमध्ये लिहायचे असतात, टोटल गुण 6 असतात. आता एक्झॅक्टली घटना परिस्थिती म्हणजेच काय, केस स्टडी आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. तर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो, त्या पॅरेग्राफच्या वर किंवा पॅरेग्राफवर आधारित खाली 3 प्रश्न दिले जातात. त्या 3 प्रश्नांची उत्तरं पॅरेग्राफ मधून शोधून तुम्हाला लिहावी लागतात, जे एका ओळीमध्ये 1 वर्ड मध्ये सुद्धा आन्सर असू शकतं. केस स्टडी जे मोस्ट ऑफ जणांना डिफिकल्ट जातं, मला वाटतं सगळ्यात इझिएस्ट पार्ट ते असतं, कारण वरती पॅरेग्राफ मध्ये त्याचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. ठीक आहे, आपल्याला 10वीला भूगोलला वगैरे हे झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि हे अतिशय सोपं आहे. ठीक आहे, केस स्टडीज म्हणजेच काय, पॅरेग्राफ खाली 3 प्रश्न दिले असतात, त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे असतात. टोटल किती पॅरेग्राफ दिले जातात म्हणजे 3 दिले जातात. 3 पैकी कोणतेही 2 पॅरेग्राफ तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. पॅरेग्राफ का म्हणते, कारण कदाचित मी जे सांगते 3 पॅरेग्राफ दिले जाते, 3 प्रश्न, म्हणजे ते तुम्हाला समजत नसेल म्हणून डायरेक्टली सांगते. 3 उतारे असतात, त्यापैकी 2 तुम्हाला सॉल्व्ह करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर आहे प्रश्न चौथा. फरक स्पष्ट करा. काही मोजके चॅप्टर आहेत, या चॅप्टर मधून कंपल्सरी येतं, जसं की आपला 7वा चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे. या चॅप्टर मधून तर कंपल्सरी येणार म्हणजे येणारच, गॅरंटेड. हे अतिशय महत्वाचे चॅप्टर आहेत फरक स्पष्ट करायच्या बाबतीत. तर टोटल किती विचारले जातात तुम्हाला, 4 विचारले जातात टोटल. 4 पैकी कोणतेही 3 लिहिणं अपेक्षित असतं. टोटल मार्क्स असतील 12. किती मार्क्स? 12 मार्क्स असतील. 4 पैकी 3. आता कसं लिहायचं, काय लिहायचं ते येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आणि कोणत्या पद्धत वापरायची फरक स्पष्ट करा लिहिते वेळी, आणि कोणता आधी लिहायचं हे मी तुम्हाला सांगेन नंतर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला 3 विचारले जातात, 3 पैकी 2 लिहिणं अपेक्षित असतं. टोटल गुण असतात याचे सुद्धा किती, 8. टोटल गुण किती असतात, 8. 4 मार्क्स साठी एक प्रश्न हा विचारला जातो. आता एवढं सगळं सांगण्याचा खटाटो म्हणजे, कधी तुम्हाला कोणी विचारलं, सांग बरं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय आहे, किंवा कोणता प्रश्न किती मार्क्स साठी आहे, 4 मार्क्स साठी कोणता प्रश्न येतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता प्रश्न 5वा आणि आपला जो प्रश्न 7वा असतो,
माझ्या मते थोडं सिमिलर असते, एकाच पॉइंटचा एकाच मुद्द्याचा फरक असतो. ठीक आहे, आता ते कसं काय नाही आता समजणार नाही तुम्हाला, येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला क्लिअर करत राहील. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे तुम्हाला कोणतेही 4 मुद्दे एक्सप्लेन करायचे असतात. जसं की तुम्हाला विचारलं नियोजनाचे महत्व किंवा नियोजनाच्या महत्वाचे 4 मुद्दे लिहा म्हटलं की 4 मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा, प्रश्न 6वा. पुढचा प्रश्न कोणता आहे आपला? प्रश्न 6वा. प्रश्न 6वा आहे आपला, खालील विधाने सकारण स्पष्ट सकारण स्पष्ट करा. तर तुम्हाला कोणतेही 4 विचारले जातात, 4 पैकी 2 लिहिणं अपेक्षित असतं. याला सुद्धा टोटल गुण असतात आपले 8. किती गुण असतात? 8 गुण असतात. आता खालील विधाने सकारण स्पष्ट करा म्हणजेच काय? एक विधान दिलं जातं, म्हणजेच की नियंत्रण हे नियंत्रणाने व्यवस्थापनाच्या कार्याचा शेवट होत असतो किंवा नियंत्रण हे व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य आहे असं विधान दिलं जातं. तर या विधानाशी तुम्ही सहमत असाल तर सहमत लिहायचंय. सहमतच असतात सगळे विधाने. तर का सहमत आहात, रिझन्स काय आहेत, ती रिझन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहावे लागतात. एकूण 4 ते 5 रिझन तुम्हाला पाठ पाहिजे, अशासाठी तुम्हाला वाचन खूप जास्त महत्वाचं असतं. प्रश्न 7वा आहे. प्रश्न 7वा आहे, काय असेल आपला? खालील प्रश्न सोडवा. 5 मार्क्स साठी 1 विचारलं जातं. खालील प्रश्न सोडवा. 3 पैकी 2, टोटल गुण आहेत 10. जसा प्रश्न 4था आहे बघा इथे, या ठिकाणी जसा प्रश्न 4था आहे सेम प्रश्न 5वा आहे. मी म्हटलं होतं की तुम्हाला व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक नियोजनाचे कोणतेही 4 मुद्दे स्पष्ट करा, हे मी 4 मार्क्स साठी येतं म्हणून सांगितलं. त्यावेळेस 4 मुद्दे लिहायचे. तेच जर तुम्हाला 5 मार्क्स साठी आलं, मग कसं नियोजनाचे महत्व स्पष्ट करा जर 5 मार्क्स साठी विचारलं, तर तिथे जे 4 मुद्दे लिहिणार होतात इथे एक मुद्दा ऍड करून 5 मुद्दे लिहायचे आहेत, म्हणजेच एका मुद्द्याला 1 मार्क होईल. म्हणजेच असे आपल्याला 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि टोटल गुण असतील आपले 10. ठीक आहे, आणि लास्टचा प्रश्न आहे, असं नाही जर 4थ्या मध्ये आलेला 5व्या मध्ये सेम येते असं नसतं, वेगवेगळे येतात. जस्ट मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतेय. नेक्स्ट वन प्रश्न 8वा चेक करा. लास्ट आहे प्रश्न 8वा आणि सगळ्यात मोठा, जास्त वेळ द्यावा लागतो या प्रश्नाला, म्हणजेच 30 ते 25 मिनिटं ऍटलिस्ट. जास्त जर तुमचा अभ्यास जास्त असेल, वाचन जास्त असेल तर एवढा वेळ लागणार नाही, कमी वेळ लागेल, 20 मिनिटच तुम्हाला बस होतील. बट 8 मार्क्स साठी थोडस जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. तर कोणता असेल तर खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 विचारल्या जातात, 2 पैकी कोणतंही किती लिहायचंय? 1 लिहायचंय. एकूण गुण असतील 8. ठीक आहे, 2 पैकी एकच लिहायचं असतं तुम्हाला, एकूण गुण असतील 8. आता 8 मार्क्स साठी सगळ्यात मोठा असणारा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये प्रस्तावना पण लिहावी लागते, व्याख्या पण लिहावी लागते, तुम्हाला ट्रीट डायग्राम किंवा माइंड मॅप सुद्धा काढावं लागतं आणि पॉइंट्स 7 पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतात. 7 किंवा 8 पॉइंट्स एक्सप्लेन करत जावं लागतं आणि शेवटी निष्कर्ष लिहिला तर बेस्टच असेल. बघा आता हा होता आपला प्रश्नपत्रिकेचा स्वरूप. आय होप तुम्हाला हा सगळा स्वरूप समजला असेल, कोणता प्रश्न किती मार्क्स साठी येतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता, किंवा अदरवाइज ओसीसी रिलेटेड इथून पुढे कोणतेही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करू शकता, किंवा
चॅट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचंय. त्याचबरोबर बिग बुल बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे. आय होप तुम्ही बिग बुल बॅच परचेस केला असाल. केला तर नक्कीच तुमचा फायदा होईल. OCM असू दे किंवा इथे कोणते सब्जेक्ट असू दे, तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजेल अशा रेग्युलर बेसिसचे जे एक्झाम्पल, रोजच्या जीवनामधले एक्झाम्पल घेऊन सांगितल्या जातील, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल, प्रत्येक पॉइंट क्लिअर होईल. एवढंच, बाकी काही नाहीये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.